आधी शरीरामध्ये 4 थेंब निघतील एवढं रक्त आहे. त्यातून डॉक्टरने सांगितलं की ब्लड चेकअप करून या, मग काय करणार. तर हॅलो गाईज, मी रोशना, वेलकम आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. त्याच्यामुळे सकाळी मस्तपैकी उठले आणि मुलांचा नाश्ता वगैरे बनवून घेतल्यानंतर मुलं गेली स्कूलला. सो मीही छानपैकी रेडी होऊन मला जायचं होतं जिमला आणि ब्लड टेस्टसाठी सुद्धा जायचं होतं. सो मी गेले ब्लड टेस्ट करण्यासाठी आणि त्यांनी बघू शकते केवढी मोठी सुई घेतली. आधीच रक्त माझ्या शरीरात कमी आहे, त्यातून भली मोठी सुई भरून माझं रक्त काढून घेतलं होतं त्यांनी. आणि त्यातून डॉक्टरने आधी सांगितलं होतं की काही खायचं नाही, प्यायचं नाही. तो सकाळी उठल्यापासून साधीच मी पाण्याचा थेंबही पिलेला नव्हता. बिना पाण्याची अन्नाची मी तिथं ब्लड टेस्ट करण्यासाठी गेले होते आणि माझी अवस्था बघू शकता कशी झालते. मग तशीच मी गेल्यानंतर जिमला, कारण जिमलाही जायचं होतं मला. आणि त्यातून आज होता नेमका लेग्स डे, सो ऑप्शन नव्हता की स्किप करायचं. सो मस्तपैकी मी वर्कआउट केला आणि तेव्हा काहीच वाटलं नाही. पण वर्कआउट जेव्हा झाला तेव्हा एवढे घाण भूक लागली होती ना की सांगू शकत नाही. घरी आल्यावर पहिला काही न करता पहिलं नाश्ता करायला बसले आणि माझं उरकत नाही तर मुलंही आली होती घरी. सो रोनक म्हटला मम्मी मी बनवते आज ऑमलेट. तर म्हटलं बनव. तेही जेवली मुलं आणि मीही जेवले. तर भेटून ब्लॉगमध्ये. ओके बाय.